1988च्या नोव्हेंबर महिन्यातील एक थंड आणि धुक्कट संध्याकाळ. बेकर स्ट्रीट 221 बी वर शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे होते. होम्स एका जुन्या इजिप्शियन कोडे सोडवण्यात मग्न होते, तर वॉटसन त्यांच्या नुकत्याच लिहिलेल्या कथांना अंतिम रूप देत होते. तेवढ्यात दरवाजावर एक सौम्य ठोका पडला. मिसेस हडसनने आत येऊन सांगितलं की एक निनावी कुरिअर आले आहे. होम्सने ते पाकिट उघडले. त्यात एक चांदीची कमळाच्या फुलाच्या आकाराची किल्ली होती आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर फक्त 3 शब्द लिहिलेले होते: ब्लॅक लोटस, मिडनाईट आणि ब्लूम्सबरी. कोणताही पत्ता नाही, कोणतेही प्रेषक नाही. वॉटसन, नेहमीच्या शांत स्वरात होम्सने म्हटले, आपल्याला एका नव्या साहसाची हाक आली आहे. कमळाची किल्ली, मध्यरात्र आणि ब्लूम्सबरी हे संकेत काहीतरी मोठे रहस्य दडवून आहे. वॉटसन त्यांच्या नेहमीच्या उत्सुकतेने होम्सच्या पाठीमागे उभे राहिले. होम्स, पण याचा अर्थ काय? त्यांनी विचारले. अर्थ? अर्थ आपण शोधायला निघालो आहोत. आणि मला असे वाटते की या केसमध्ये अनेक पदर आहेत. होम्सनी त्याच्या डोळ्यातील चमक लपवता आली नाही. या केसमध्ये काहीतरी अद्वितीय आहे हे त्यांच्या निग्रही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्यांना रात्रीच्या शांततेत एक रहस्य उलगडण्याची चाहूल लागली होती. ब्लूम्सबरी हा लंडनचा एक जुना आणि ऐतिहासिक भाग होता, जिथे अनेक जुनी इमारती आणि गुप्त रस्ते होते. होम्सनी त्याच्या टेबलावर लंडनचा नकाशा पसरवला. त्यांनी ब्लूम्सबरीच्या प्रत्येक गल्लेबोळेचे निरीक्षण एकदम बारकाईने केले. कमळ, वॉटसन, हे नेहमीच काहीतरी आध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टींशी संबंधित असते, आणि ब्लॅक लोटस म्हणजे तर काहीतरी अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त. होम्सने स्वतःशीच विचार केला. त्यांनी त्यांची सिगरेट पेटवली आणि खोलीत धुराचे वलय तयार झाले. वॉटसनला आठवले की त्यांनी एकदा ब्लॅक लोटस सोसायटी नावाच्या एका गुप्त संस्थेबद्दल वाचले होते, जी पूर्व युरोप आणि मध्यपूर्वेत कार्यरत होती. ही संस्था केवळ उच्चभ्रू लोकांसाठी होती आणि त्यांच्या भेटीगाठी अत्यंत गुप्तपणे चालत असत. होम्स, तुम्हाला वाटते की हा त्या ब्लॅक लोटस सोसायटीचा काही संबंध आहे? वॉटसनने विचारले. होम्सनी स्मित हास्य केले. शक्यता आहे वॉटसन, पण आपल्याला अजून कोणताही ठोस दुवा मिळालेला नाही. आपल्याला मध्यरात्री ब्लूम्सबरी गाठायला हवे. रात्रीचे 11 वाजले होते. होम्स आणि वॉटसन त्यांच्या नेहमीच्या वेशात बाहेर पडले. होम्सनी त्यांचा शिकार करण्याचा कोट आणि वॉटसननी त्यांची लाकडी काठी घेतली होती. लंडनच्या रस्त्यावर धुक्याचे साम्राज्य होते, ज्यामुळे रस्ते सामसूम झाले होते. त्यांची टॅक्सी ब्लूम्सबरीच्या दिशेने निघाली. होम्सनी वाटेत अनेक लहान-सहान गोष्टींचे निरीक्षण केले. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आणि काहीतरी वेगळी माहिती देत होती. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी फक्त एखाद्या जटिल केसच्या सुरुवातीलाच दिसायची. ब्लूम्सबरीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर होम्सनी टॅक्सी थांबवली. तिथे एक जुनी गॉथिक शैलीची इमारत होती, जिच्या भिंतीवर वेली चढल्या होत्या आणि खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. हीच ती जागा असावी, होम्स म्हणाले. त्यांनी चांदीची किल्ली बाहेर काढली आणि इमारतीच्या जुन्या दरवाजापाशी गेले. किल्ली दरवाजाला अगदी बरोबर लागली आणि क्लिक असा आवाज होऊन दरवाजा उघडला गेला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. वॉटसनने आपली बॅटरी काढली आणि आत प्रकाश टाकला. तिथे एक प्रशस्त हॉल होता, जिथे अनेक जुनी चित्रे भिंतीवर लटकलेली होती. त्या हॉलच्या मध्यभागी एका मोठ्या गोलाकार टेबलावर एक काळे कमळाचे फूल ठेवले होते, जे चांदीच्या पात्रात होते. होम्सने कमळाला स्पर्श केला. ते प्लास्टिकचे नव्हते, तर ते एका विशिष्ट प्रकारच्या काळ्या धातूपासून बनलेले होते, जे स्पर्शाला थंडगार होते. वॉटसन, हे फूल नुसतं प्रतीक नाही, हे काहीतरी वेगळेच आहे, होम्स गंभीर स्वरात म्हणाले. त्यांना जाणवले की ते एका साध्या गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले नसून एका खूप मोठ्या आणि गूढ जाळ्यात सापडलेले आहे. त्या फुलाच्या मध्यभागी एक छोटासा छिद्र होता, जणू काही त्यात काहीतरी लपवले होते. होम्सनी त्यांचे सूक्ष्मदर्शी बाहेर काढले आणि फुलाचे निरीक्षण केले. त्यांना फुलाच्या पाकळ्यावर काहीतरी विचित्र चिन्हे कोरलेली दिसली, जी एखाद्या जुन्या भाषेतील अक्षरांसारखी दिसत होती. वॉटसन, मला वाटते की आपण या कोड्याच्या आणखी एका स्तरावर पोहोचलो आहोत, होम्स म्हणाले.
त्यांनी आपला पाईप पेटवला आणि हॉलमधील शांततेत धुराची वलये पसरली. वॉटसनला त्यांच्या कपाळावर घाम दिसला, कारण या केसमध्ये त्यांना आत्तापर्यंत काहीही स्पष्ट नव्हते. पण होम्सच्या डोळ्यातील चमक त्यांना हेच सांगत होती की ते एका मोठ्या रहस्याच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत. हॉलमधील वातावरण गूढ आणि शांत होते. होम्सनी भिंतीवरील चित्रे बारकाईने पाहिली. ती सर्व चित्रे वेगवेगळ्या देशातील लोकांची होती, पण त्यांच्या डोळ्यात एक समान प्रकारची उदासी दिसत होती. अचानक होम्सना टेबलखाली एक छोटासा कागद दिसला. त्यावर विशिष्ट प्रकारच्या शाईने एक संदेश लिहिलेला होता. प्रोफेसर थॉर्नटचा शोध घ्या. अंधार नेहमीच प्रकाशात लपलेला असतो. प्रोफेसर थॉर्नट हे लंडन विद्यापीठातील प्राचीन भाषा आणि रहस्यमय संस्कृतीचे एक नामांकित अभ्यासक होते. काही दिवसांपूर्वीच ते अचानक गायब झाले होते आणि पोलिसांनी त्यांची केस रहस्यमय बेपत्ता म्हणून नोंदवली होती. वॉटसन, ही तर प्रोफेसर थॉर्नटची केस आहे. त्यांना या ब्लॅक लोटसशी काय संबंध असू शकतो? वॉटसनने विचारलं. संबंध आहे वॉटसन, आणि तो खूप खोल आहे. प्रोफेसर थॉर्नट हे फक्त प्राचीन भाषांचे अभ्यासक नव्हते, तर ते एनिग्मा सोसायटी नावाच्या एका गुप्त संस्थेचे सदस्य होते, जी प्राचीन कलाकृतींचा अभ्यास करत असे, होम्सने माहिती दिली. होम्स आणि वॉटसन प्रोफेसर थॉर्नटच्या घरी पोहोचले. घर पूर्णपणे शांत होते आणि पोलिसांच्या तपासणीनंतर ते सील केले होते. होम्सनी त्यांच्या खास पद्धतीने सील तोडले आणि आत प्रवेश केला. घरामध्ये काही व्यवस्थित होते तर काही अस्ताव्यस्त, पण प्रोफेसरच्या अभ्यासिकेत एक मोठी गडबड दिसली. पुस्तके अस्ताव्यस्त पडली होती. काही कागदपत्रे फाटलेली होती. होम्सनी प्रोफेसरच्या डायरीचा शोध घेतला. एका जुन्या पुस्तकात त्यांना प्रोफेसरची डायरी सापडली. डायरीमध्ये अनेक गूढ नोंदी होत्या, ज्यामध्ये ब्लॅक लोटस आणि द एन्शियंट वन या शब्दांचा अनेकदा उल्लेख होता. प्रोफेसरने लिहिले होतं, मला एका अशा प्राचीन शक्तीबद्दल कळालं आहे जी मानवी अस्तित्वाच्या पलीकडची आहे. ती शक्ती ब्लॅक लोटसमध्ये कैद आहे आणि जर ती मुक्त झाली तर जगाचा अंत होईल. डायरीच्या शेवटच्या पानावर एक नकाशा काढलेला होता, जो लंडनच्या एका भूमिगत मार्गाकडे दर्शवत होता. वॉटसन, प्रोफेसर थॉर्नट यांना ब्लॅक लोटस सोसायटीबद्दल काहीतरी माहीत होते, जे सामान्य माणसाला माहीत नाही, आणि त्यांना त्यामुळेच धोका होता, होम्स म्हणाले. पण होम्स, द एन्शियंट वन म्हणजे काय? वॉटसनने विचारलं. एक प्राचीन शक्ती वॉटसन. कदाचित ती एखाद्या देवतेची किंवा राक्षसाची असेल, आणि ती ब्लॅक लोटसमध्ये कैद आहे. याचा अर्थ ती मुक्त होऊ शकते, होम्सने गंभीर स्वरात सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर एका मोठ्या रहस्याच्या छुप्या शक्यता दिसत होत्या. नकाशात दर्शवलेल्या भूमिगत मार्गाकडे जाण्यासाठी त्यांना लंडनच्या जुन्या सिव्हरेज सिस्टीममधून जावे लागणार होते. हा मार्ग अत्यंत धोकादायक होता. होम्स आणि वॉटसननी आपले कपडे बदलले आणि हातात कंदील घेऊन त्या भूमिगत मार्गाकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक मृत उंदीर आणि किडे दिसले. हवेत कुबट वास होता आणि भिंतीवर ओलसरपणा होता. वॉटसन, मला खात्री आहे की प्रोफेसर थॉर्नट याच मार्गाने गेलेले आहेत, पण त्यांच्या मागे कोणीतरी लागले होते, होम्सने सांगितले. अचानक त्यांना एका भिंतीवर काही खुणा दिसल्या. त्या प्रोफेसर थॉर्नटच्या डायरीत सापडलेल्या चिन्हांशी मिळत्या जुळत्या होत्या. वॉटसन, प्रोफेसरने आपल्यासाठी काहीतरी संदेश सोडला आहे, पण तो संदेश आपल्याला काय सांगतोय? होम्सने विचारलं. चिन्हांचा अर्थ होता 2 दरवाजे, एक मृत्यूचा आणि एक दुसरा जीवनाचा. पण त्यांना तिथे एकच दिसत होता. तो एक मोठा लोखंडी दरवाजा होता, ज्यावर कमळाचे फूल कोरले होते. होम्सनी आपल्या सूक्ष्मदर्शीने दरवाजाचे निरीक्षण केले. त्यांना कमळाच्या फुलाच्या पाकळ्यावर काही बारीक रेषा दिसल्या, ज्या एका कोड्यासारख्या होत्या. वॉटसन, हा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला ते कोडे सोडवावे लागेल, होम्स म्हणाले. वॉटसननी त्यांच्या लाकडी काठीने दरवाजा वाजवला. आतून एक भयानक प्रतिध्वनी आला, जणू काही आतमध्ये कोणीतरी ओरडत होते. होम्स, मला वाटते की आतमध्ये काहीतरी भयानक आहे, वॉटसनने चिंता व्यक्त केली. होम्सनी स्वतःचे ज्ञान आणि निरीक्षण शक्ती वापरून ते कोडे सोडवले होते. कमळाच्या फुलाच्या पाकळ्यांमध्ये काही विशिष्ट क्रमाने दाब दिल्यावर
क्लिक असा आवाज आला आणि दरवाजा हळूच उघडला. आतमध्ये एक अंधारी खोली होती, जिथे फक्त एका मेणबत्तीचा प्रकाश दिसत होता. खोलीच्या मध्यभागी प्रोफेसर थॉर्नट यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्या छातीवर एक काळ्या कमळाचे फूल कोरले होते, जे त्यांच्या शरीरातून रक्त शोषून घेत होते. वॉटसन, मला वाटते की आपण खूप उशीर केला आहे, होम्स म्हणाले. प्रोफेसर थॉर्नट यांचे डोळे उघडे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक भीती दिसत होती. होम्सने प्रोफेसरच्या मृतदेहाचे निरीक्षण केले. त्यांना दिसले की प्रोफेसरच्या डोळ्यात एक चमक होती. जणू काही ते शेवटच्या क्षणी काहीतरी बघत होते. होम्सने आपल्या हातातील कंदील खाली ठेवला आणि खोलीतील गूढ शांततेत त्यांचे विचार सुरू झाले. या केसमध्ये अनेक पदर आहेत, याची त्यांना खात्री पटली होती. प्रोफेसर थॉर्नट यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्या छातीवर कोरलेले काळ्या कमळाचे फूल रक्ताने माखले होते आणि ते फुगलेले दिसत होते. जणू काही ते प्रोफेसरचे रक्त शोषून घेत होते. फुलाच्या पाकळ्यावर अजूनही तीच गूढ चिन्हे कोरलेली होती. होम्सने प्रोफेसरच्या शरीराचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांना दिसले की प्रोफेसरच्या चेहऱ्यावर एक भयानक भीती आणि वेदना होती. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, जणू काही ते मरताना काहीतरी शेवटचे बघत होते. वॉटसन, प्रोफेसर यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक झाला आहे, पण या फुलाने त्यांचे रक्त कसे शोषून घेतले? होम्सने विचारले. वॉटसनने प्रोफेसरच्या मनगटावर पाहिले. तिथे एक सूक्ष्म कट होता, जणू काही एका विशिष्ट प्रकारच्या सुईने तो कट केला होता. होम्स, मला वाटते की हे फूल एका विशिष्ट प्रकारच्या तांत्रिक विधीचा भाग आहे, वॉटसनने आपले मत मांडले. होम्सने त्यांच्या हातात सूक्ष्मदर्शी घेतले आणि फुलाचे निरीक्षण केले. त्यांना दिसले की फुलाच्या पाकळ्यांमध्ये अत्यंत बारीक छिद्रे होती, जी एखाद्या वेनेस जोडलेल्या ट्यूबसारखी होती. फुलाच्या मध्यभागी एक छोटासा व्हॉल्व्ह होता, जो रक्ताला आत खेचत होता. वॉटसन, हे फूल नुसते प्रतीक नाही, हे एक जैविक यंत्र आहे, जे रक्ताची ऊर्जा शोषून घेते, होम्सने सांगितले. प्रोफेसरच्या खिशातून एक छोटासा चांदीचा शिक्का सापडला. त्यावर एका काळ्या कमळाचे फूल कोरले होते आणि खाली ब्लॅक लोटस सोसायटी असे लिहिलेले होते. वॉटसन, हे तर ब्लॅक लोटस सोसायटीचे प्रतीक आहे. प्रोफेसर थॉर्नट हे या सोसायटीचे सदस्य होते, पण त्यांना मारले कोणी? होम्सने प्रश्न विचारला. मला वाटते की या सोसायटीमध्ये काहीतरी भयानक कट आहे, होम्स वॉटसननी चिंता व्यक्त केली. होम्सने खोलीतील प्रत्येक वस्तूचे निरीक्षण केले. त्यांना एका भिंतीवर काही विचित्र चिन्हे दिसली, जी प्रोफेसर थॉर्नट यांच्या डायरीत सापडलेल्या चिन्हांशी मिळती जुळती होती. चिन्हांमध्ये एक क्रम होता, जणू काही एक गुप्त संदेश दिला जात होता. होम्सने आपली नोटबुक काढली आणि ती चिन्हे लिहून घेतली. वॉटसन, मला वाटते की हे चिन्हे आपल्याला पुढचा मार्ग दाखवतील, पण त्यांचा अर्थ काय? होम्सने विचारले. अचानक त्यांना खोलीच्या एका कोपऱ्यात छोटासा लाकडी बॉक्स दिसला. बॉक्सवरही कमळाचे फूल कोरले होते आणि त्याला चांदीच्या किल्लीचे कुलूप होते. वॉटसन, हीच किल्ली आपल्याला ब्लूम्सबरीच्या हॉलमध्ये मिळाली होती, होम्स म्हणाले. त्यांनी ती किल्ली वापरून बॉक्स उघडला. आतमध्ये एक जुनी लेदरची डायरी होती आणि एक छोटासा पिळी धातूचा तुकडा होता, ज्यावर एक विचित्र नकाशा कोरला होता. डायरी प्रोफेसर थॉर्नट यांची नव्हती, तर ती त्यांच्या एका जुन्या सहकार्याची होती, ज्याचे नाव डॉक्टर अलेक्झांडर होते. डॉक्टर अलेक्झांडर हे प्राचीन संस्कृती आणि जादूटोणाचे अभ्यासक होते. डायरीत त्यांनी ब्लॅक लोटसबद्दल अनेक भयावह नोंदी केल्या होत्या. त्यांनी लिहिले होते की ब्लॅक लोटस हे प्राचीन तांत्रिक यंत्र आहे, जे एका अशुभ शक्तीला पृथ्वीवर परत आणू शकते. ही शक्ती फक्त मानवी रक्त आणि आत्म्यांच्या बलिदानाने जागृत होते. वॉटसन, मला वाटते की ब्लॅक लोटस सोसायटी हे केवळ एक नाव नाही, तर ते एका अशा पंथाचे नाव आहे जे या अशुभ शक्तीला पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयत्न करत आहे, होम्सने सांगितलं. पण होम्स, आपल्याला ही शक्ती थांबवावी लागेल, नाहीतर जगाचा अंत होईल, वॉटसनने चिंता व्यक्त केली. पितळी धातूच्या तुकड्यावरील नकाशा लंडनच्या जुन्या थडग्यांच्या दिशेने दर्शवत होता. वॉटसन, प्रोफेसर थॉर्नट यांना ब्लॅक लोटस सोसायटीबद्दल काहीतरी माहीत होते आणि त्यांना त्यामुळेच मारले गेले, पण त्यांच्या मागे कोणीतरी लागले होते
आणि त्यांनी हा संदेश आपल्यासाठी सोडला आहे, होम्सने सांगितले. त्यांनी प्रोफेसर थॉर्नट यांच्या मृतदेहाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती त्यांना काहीतरी वेगळीच सांगत होती. होम्सने आपली पाईप्स पेटवली आणि खोलीतील शांततेत धुराचे वलय पसरले. त्यांना जाणवले की या केसमध्ये अनेक गूढ पदर आहेत आणि त्यांना हे रहस्य उलगडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. डॉक्टर अलेक्झांडर यांच्या डायरीतील नोंदी अत्यंत भयावह होत्या. त्यांनी ब्लॅक लोटसबद्दल अनेक गूढ आणि धोकादायक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यांच्या मते ब्लॅक लोटस हे केवळ फूल नव्हते, तर एक प्राचीन अमानवीय शक्तीचे प्रतीक, तिला जागृत करण्याचे साधन होते. ही शक्ती हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होती, पण एका अज्ञात कारणाने ती दुसऱ्या आयामात कैद झाली होती. ब्लॅक लोटस सोसायटी हा एक गुप्त पंथ होता, ज्याचे सदस्य त्या शक्तीला पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. वॉटसन, डॉक्टर अलेक्झांडर हे प्रोफेसर थॉर्नट यांचे गुरु असावेत. त्यांनीच प्रोफेसरला या पंथाबद्दल माहिती दिली असेल, होम्सने सांगितले. डायरीमध्ये डॉक्टर अलेक्झांडर यांनी लिहिले होते की त्यांना या पंथाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. त्यांना कळाले की हा पंथ दर 100 वर्षांनी एका विशिष्ट तांत्रिक विधीचा वापर करून त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. हा विधी पूर्ण करण्यासाठी त्यांना एका शुद्ध आत्म्याची आणि मोठ्या प्रमाणात मानवी रक्ताची गरज असते. डायरीच्या एका पानावर डॉक्टर अलेक्झांडर यांनी एक नाव लिहिले होते, अल्केमिस्ट. हा अल्केमिस्ट या पंथाचा प्रमुख होता आणि तो एका विशिष्ट प्रकारच्या अमृताचा वापर करून स्वतःचे आयुष्य वाढवत होता. तो खूप जुना होता आणि त्याला जगातील अनेक प्राचीन रहस्ये माहीत होती. वॉटसन, अल्केमिस्ट हे या पंथाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांना शोधणे हेच आपले पुढचे लक्ष्य आहे, होम्स म्हणाले. पितळी धातूच्या तुकड्यावरील नकाशा हा लंडनच्या जुन्या थडग्यांच्या दिशेने दर्शवत होता. डायरीतील नोंदीनुसार पंथाचे गुप्त ठिकाण त्या थडग्यांमध्येच होते. होम्स आणि वॉटसननी आपल्या हातात कंदील घेतले आणि थडग्यांच्या दिशेने निघाले. थडग्यांच्या प्रवेशद्वारावर एक मोठे लोखंडी गेट होते. त्यावर ब्लॅक लोटस सोसायटीचे प्रतीक कोरले होते. होम्सनी त्यांच्या हातातून चांदीची किल्ली बाहेर काढली आणि ती गेटला लावली. क्लिक असा आवाज होऊन गेट उघडले. आतमध्ये एक अंधारी, थंड आणि भयावह जागा होती. हजारो मानवी सांगडे भिंतीला लावलेले होते. हवेत कुबट वास होता आणि भिंतीवर ओलसरपणा होता. वॉटसन, हे फक्त थडगे नाही, तर हे एका मोठ्या कबरीचे ठिकाण आहे, होम्सने गंभीर स्वरात सांगितले. त्या थडग्यांच्या मध्यभागी एक मोठी खोली होती, जिथे एक मोठी दगडी वेदी होती. वेदीवर ब्लॅक लोटसचे प्रतीक कोरले होते आणि त्याच्या बाजूला अनेक काळ्या मेणबत्त्या लावलेल्या होत्या. खोलीत अनेक लोक काळे झगे घालून उभे होते. त्यांचे चेहरे झाकलेले होते आणि ते एका विशिष्ट प्रकारच्या मंत्राचा जप करत होते. वॉटसन, हेच ते ब्लॅक लोटस सोसायटीचे सदस्य आहेत, होम्स म्हणाले. त्यांनी पाहिले की त्या लोकांच्या हातात चांदीचे शिक्के होते, ज्यावर कमळाचे फूल कोरले होते. त्या लोकांच्या मध्यभागी एक माणूस उभा होता, ज्याने रेशीमचा धागा घातला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होते. हाच अल्केमिस्ट असावा. अल्केमिस्टच्या हातात एक ब्लॅक लोटसचे फूल होते, जे प्रोफेसर थॉर्नट यांच्या छातीवर कोरलेल्या फुलांसारखेच होते. अल्केमिस्ट मोठ्याने मंत्रोच्चार करत होता आणि त्यांच्या आवाजात एक अमानवीय शक्ती होती. खोलीतील वातावरण जड झाले होते. होम्स आणि वॉटसन एका भिंतीमागे लपले आणि त्यांनी त्या पंथाच्या विधीचे निरीक्षण केले. अचानक अल्केमिस्टने एका माणसाला वेदीवर आणले. तो माणूस घाबरलेला होता आणि त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. अल्केमिस्टने त्याच्या छातीवर ब्लॅक लोटसचे फूल ठेवले आणि एका धारदार चाकूने त्याच्या मनगटावर कट केला. रक्ताचा प्रवाह फुलात जाऊ लागला. माणूस वेदनेने ओरडू लागला आणि काही क्षणात तो शांत झाला. ब्लॅक लोटसचे फूल पुन्हा रक्ताने फुगले होते. वॉटसन, आपल्याला हे थांबवावे लागेल, नाहीतर आणखी बळी जातील, वॉटसननी चिंता व्यक्त केली. होम्सने त्यांच्या चेहऱ्यावरील एक गंभीर भाव आणत म्हटले, थांब वॉटसन, आपल्याला अजूनही अल्केमिस्टचा उद्देश माहीत नाही. त्याला हे रक्त का हवे आहे आणि त्याला कोणत्या शक्तीला जागृत करायचे आहे, हे आपल्याला अजून कळलेले नाही, होम्सने विचारले.
त्यांना जाणवले की या केसमध्ये अनेक गूढ पदर आहे आणि त्यांना हे रहस्य उलगडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. अल्केमिस्ट मोठ्याने मंत्रोच्चार करत होता आणि त्याच्या आवाजात एक अमानवीय शक्ती होती. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होते. जणू काही तो हजारो वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता. पंथाचे सदस्य त्याच्या भोवती उभे होते आणि एका विशिष्ट लयीत मंत्राचा जप करत होते. वेदीवर एकापाठोपाठ एक बळी दिले जात होते आणि ब्लॅक लोटसचे फूल रक्ताने भरत होते. होम्स आणि वॉटसन एका भिंतीमागे लपून सर्व काही पाहत होते. वॉटसनला भीती वाटत होती, पण होम्स त्यांच्या नेहमीच्या शांततेत सर्व गोष्टीचे निरीक्षण करत होते. अल्केमिस्टने एका मोठ्या काचेच्या भांड्यात गोळा केलेले रक्त घेतले आणि ते ब्लॅक लोटसच्या फुलावर ओतले. रक्त फुलात शोषले गेले आणि फुलातून एक काळ्या रंगाचा धूर बाहेर पडू लागला. धूर हळूहळू एका आकृतीत बदलू लागला. ती आकृती एका राक्षसासारखी दिसत होती. वॉटसन, द एन्शियंट वन जागृत होत आहे, होम्सने गंभीर स्वरात सांगितले. राक्षसाची आकृती मोठी होऊ लागली आणि खोलीतील भिंती हादरू लागल्या. पंथांचे सदस्य आता घाबरले होते, पण अल्केमिस्टच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होते. त्याने राक्षसाच्या आकृतीला पाहिले आणि मोठ्याने हसला. अल्केमिस्टने आपल्या खिशातून एक जुना लेदरचा ग्रंथ काढला. ग्रंथावरही ब्लॅक लोटसचे प्रतीक कोरले होते आणि तो रक्त आणि मानवी त्वचेने बनलेला दिसत होता. अल्केमिस्ट ग्रंथातील काही पाने वाचू लागला आणि त्याच्या आवाजात एक नवीन शक्ती येऊ लागली. राक्षसाची आकृती आता पूर्णपणे जिवंत झाली होती आणि ती खोलीत फिरू लागली. राक्षसाने एका पंथ सदस्याला पकडले आणि त्याला हवेत उचलले. सदस्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज बाहेर आला नाही. राक्षसाने त्याला गिळून टाकले आणि त्याचे शरीर हवेत विरले. पंथाचे सदस्य आता घाबरून पळू लागले. अल्केमिस्टने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या नियंत्रणाबाहेर होते. वॉटसन, अल्केमिस्टने एका अशा शक्तीला जागृत केले आहे जी त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याला आता जगाला वाचवावे लागेल, होम्स म्हणाले. पण होम्स, त्याला हे थांबवता येईल का? त्यानेच तर ही शक्ती जागृत केली आहे, वॉटसनने प्रश्न विचारला. होम्सने अल्केमिस्टकडे पाहिले. त्याचा चेहरा आता भीती आणि पश्चातापाने भरलेला होता. त्याला समजले होते की त्याने एक मोठी चूक केली आहे. अल्केमिस्टने ग्रंथातील शेवटचे पान वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हात थरथरत होते. ग्रंथातून एक मोठा प्रकाश बाहेर पडला आणि तो अल्केमिस्टच्या शरीरात शिरला. अल्केमिस्टचे शरीर आता बदलू लागले होते. त्याचे केस पांढरे झाले, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आणि त्याचे डोळे लाल झाले. तो आता एक वृद्ध, थकलेला माणूस दिसत होता. त्याला ब्लॅक लोटसच्या शक्तीने शाप दिला होता. वॉटसन, अल्केमिस्ट आता या शक्तीचा गुलाम बनला आहे. त्याला आता स्वतःला वाचवावे लागेल, होम्सने सांगितलं. राक्षसाची आकृती आता होम्स आणि वॉटसनच्या दिशेने येत होती. होम्स, आपल्याला काहीतरी करावे लागेल, नाहीतर आपण या राक्षसाचे बळी होऊ, वॉटसनने चिंता व्यक्त केली. होम्सने त्यांच्या डोळ्यात चमक आणली. होय वॉटसन, आणि मला वाटते की मला आता या कोड्याचा शेवटचा तुकडा मिळाला आहे, होम्सने सांगितले. त्यांनी आपले पाईप पेटवले आणि खोलीतील शांततेत धुराचे वलय पसरले. त्यांनी ब्लॅक लोटस फुलाकडे पाहिले. ते फूल अजूनही रक्ताने भरलेले होते आणि त्यातून काळा धूर बाहेर पडतच होता. वॉटसन, मला वाटते की हे फूलच या शक्तीचे प्रवेशद्वार आहे. जर आपण हे फूल नष्ट केले तर आपण या राक्षसाला परत त्याच्या आयामात पाठवू शकतो, होम्सने सांगितले. पण ते फूल नष्ट करणे सोपे नव्हते, कारण ते एका प्राचीन अमानवीय धातूपासून बनले होते. राक्षसाची ती धुरकट आकृती होम्स आणि वॉटसनच्या दिशेने वेगाने सरकू लागली. तो केवळ धूर नव्हता, तर ते एका प्राचीन द्वेषाचे मूर्त रूप होते. होम्सने पाहिले की तो राक्षस ज्या ज्या वस्तूच्या जवळ जात होता त्या वस्तूचे अस्तित्व शून्य होत होते. वॉटसन, मागील भिंतीकडे सरक, होम्स ओरडले. आणि त्यांनी आपल्या खिशातून मॅग्नेशियमची एक छोटी डबी काढली व ती वेदीच्या जवळ असलेल्या मेणबत्तीवर फेकली. एका प्रचंड पांढऱ्या प्रकाशाचा स्फोट झाला. त्या प्रकाशाच्या धक्क्याने तो राक्षस क्षणभर थांबला
प्रकाशाच्या तीव्रतेने होम्सने भिंतीवर एक गुप्त आरसा शोधला. तो साधा आरसा नव्हता. तो प्रकाशाचे परावर्तन करून एका विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनवला होता. वॉटसन, या राक्षसाला भौतिकशास्त्राने मारता येणार नाही. हा केवळ एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या प्रकाशाने किंवा ध्वनीनेच पराभूत होऊ शकतो, होम्सने आपले विश्लेषण मांडले. त्यांनी डॉक्टर अलेक्झांडरच्या डायरीतील एक आकृती आठवली. त्या आकृतीत 7 आरशांच्या मांडणीतून एका शुद्ध प्रकाशाचा मार्ग दाखवला होता. होम्सनी चपळाईने खोलीतील पडदे फाडले आणि लपवलेले आरसे उघडे केले. राक्षस आता गर्जना करत होता. त्याच्या आवाजाने थडग्यातील सांगाडे हलू लागले होते. होम्सने आरशांचा कोन अशा प्रकारे बदलला की मशाल आणि कंदील यांचा प्रकाश थेट त्या काळ्या कमळावर एकवटला गेला. जसा प्रकाश त्या धातूच्या कमळावर पडला तसे ते फूल थरथरू लागले. फुलाच्या आतून रक्ताऐवजी एक निळा विषारी वायू बाहेर पडू लागला. अल्केमिस्ट, जो आता वृद्ध झाला होता, तो जमिनीवर लोळत ओरडत होता. नाही, हा प्रकाश त्याला परत पाठवेल. माझा अमरत्वाचा मार्ग बंद होईल. होम्सने वॉटसनला एका विशिष्ट जागेवर उभे राहण्यास सांगितले, जिथे आरशाचा प्रकाश सर्वात प्रखर होता. वॉटसन, तुमच्याकडे असलेल्या त्या पितळी तुकड्याला या प्रकाशाच्या मार्गात धरा. वॉटसनने तसे करताच त्या तुकड्यावरील नकाशा आता भिंतीवर एका भव्य चित्राच्या रूपात दिसू लागला. ते चित्र एका प्राचीन विधीचे नव्हते, तर ते या ब्लॅक लोटसला बनवणाऱ्या कारिगराच्या कबरीचा पत्ता होता. अचानक तो राक्षस अवाढव्य झाला आणि त्याने होम्सला आपल्या धुरकट हातांनी वेढले. होम्सना श्वास घेणे कठीण झाले. त्याच्या कानात तो राक्षस कुजबुजला. होम्स, तू खूप हुशार आहेस, पण तुझे रक्तही माझ्यासाठी केवळ इंधन आहे. होम्सने हार मानली नाही. त्यांनी आपल्या हातात असलेल्या चांदीच्या किल्लीच्या टोकदार भाग थेट स्वतःच्या तळहातावर खुपसला आणि ते रक्त त्या आरशावर सांडले. रक्ताचा आणि प्रकाशाचा संयोग होताच एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. त्या ऊर्जेच्या धक्क्याने राक्षस मागे फेकला गेला. थडग्याची छत कोसळू लागली. वॉटसन, बाहेर पड. ही जागा आता जमीनदोस्त होणार आहे, होम्स ओरडला. त्यांनी जाता जाता तो रक्ताने भरलेला ब्लॅक लोटस आणि डॉक्टर अलेक्झांडरची डायरी उचलली. ते दोघेही लंडनच्या त्या सिव्हरेज सिस्टीममधून जीव मुठीत धरून पळत होते. त्याच्या मागे तो राक्षस आता एका द्रव रूपात सांडपाण्यासोबत वाहत येत होता. लंडनच्या रस्त्याखाली हे भयानक युद्ध सुरू होते. होम्सने वॉटसनला एका गॅस पाईपापाशी थांबवले. वॉटसन, आपली रिव्हॉल्वर तयार ठेव आणि मी जेव्हा म्हणेन तेव्हा या गॅसच्या झडपेवर गोळी झाड. जसा तो काळा द्रव त्यांच्या जवळ आला, होम्सने ब्लॅक लोटस त्या द्रवाच्या मध्यभागी फेकला. आता वॉटसन. वॉटसनने गोळी झाडली. गॅसचा स्फोट झाला आणि त्या आगीच्या ज्वाळांनी त्या राक्षसाला आणि फुलाला वेढले. आगीचा तो लोळ इतका मोठा होता की जमिनीवर चालणाऱ्या लोकांना भूकंपाचा धक्का बसला असे वाटले. त्या आगीत तो प्रचंड राक्षस जळून खाक झाला आणि त्या कमळाचा तो धातू वितळू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी लंडन पुन्हा धुक्याने वेढले होते. होम्स आणि वॉटसन बेकर स्ट्रीटवर पसरले होते, पण होम्स अजूनही शांत नव्हता. वॉटसन, अल्केमिस्ट मेला नाही. तो कालच्या स्फोटातून वाचला असावा. होम्सने खिडकी बाहेर पाहिले. तिथे एक काळी बग्गी उभी होती. बग्गीतून एक वृद्ध माणूस बाहेर आला. तोच अल्केमिस्ट होता, पण आता तो ओळखू येत नव्हता. तो होम्सच्या खोलीत आला आणि त्याने गुडघे टेकले. होम्स, तुम्ही मला जिंकू दिले नाही, पण तुम्ही मला एका मोठ्या शापातून मुक्त केले. तो राक्षस मला खाऊन टाकणार होता. त्याने एक छोटी कुप्पी होम्सना दिली. यात ते अमृत आहे, ज्यासाठी मी इतकी हत्या केली. हे नष्ट करा. अल्केमिस्टने सांगताच त्याचा देह हळूहळू धुळीत रूपांतर होऊ लागला. काही क्षणात तिथे फक्त रिकामे कपडे उरले. त्याने स्वतःचे प्रायश्चित केले होते. होम्सने ती कुप्पी खिडकीतून खाली फेकून दिली. वॉटसन, काही रहस्यही मानवी मेंदूंसाठी बनलेली नसतात. ती माती आडच राहिलेली बरी. काही दिवसांनी लंडन टाइम्समध्ये बातमी आली की प्रोफेसर थॉर्नट यांच्या खुनाचा तपास थांबवण्यात आला आहे, कारण कोणताही पुरावा सापडलेला नाही. पण बेकर स्ट्रीटवर होम्सने त्या ब्लॅक लोटसचा एक छोटासा उरलेला तुकडा आपल्या संग्रहालयात ठेवला होता.
वॉटसन विचारत होता, "होम्स, तुम्हाला वाटते की अशी शक्ती पुन्हा जगात येईल?" होम्सने आपली पाईप पेटवली आणि स्मिथ हास्य करत म्हणाले, "वॉटसन, जोपर्यंत जगात लोभ आणि सत्तेची हवा आहे, तोपर्यंत ब्लॅक लोटस सारखी फुले फुलतच राहतील. आपण फक्त आपली निरीक्षण शक्ती तल्लख ठेवायची." वॉटसननी आपली डायरी बंद केली आणि त्यावर शीर्षक दिले, "द ब्लॅक लोटस मर्डर." बाहेर धुकं आता ओसरलं होतं, पण होम्सना माहीत होतं की लंडनच्या एखाद्या गल्लीत अजूनही अशाच काही फ्रिक्वेन्सी गुंजत आहेत, ज्यांना फक्त एकच माणूस ऐकू शकतो, तो म्हणजे शेरलॉक होम्स.